वेलकम, सुस्वागतम. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायातील माझ्या प्रशिक्षणार्थी मित्रांनो, मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, आपणा सर्वांस सप्रेम नमस्कार. आपले मी स्वागत करतो. आज आपण कार्यशाळा गणित व शास्त्र वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयातील साधी यंत्रे सिंपल मशीन्स या पाठाविषयी अभ्यास करणार आहोत. या पाठाविषयी अध्यापन करणार आहोत. या पाठाविषयी आपण माहिती घेणार आहोत. साधी यंत्रे सिंपल मशीन हा जो पाठ आहे, यंत्र गटातील यांत्रिक मोटार गाडी, मेकॅनिक डिझेल आणि काही तत्सम व्यवसाय या व्यवसायांना या पाठाचा त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे. इलेक्ट्रिकल ग्रुप असेल किंवा फिटर, टर्नर, मशिनिस्ट यांचा जो ग्रुप आहे, या ग्रुपसाठी साधी यंत्रे सिंपल मशीन या पाठाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये दिलेला नाही. परंतु यांत्रिक मोटार गाडी, डिझेल मेकॅनिक किंवा इतर कोर्स ज्यांच्या कार्यशाळा गणित व शास्त्र या विषयामध्ये सिंपल मशीन साधी यंत्रे या पाठाचा समावेश केलेला आहे, त्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी या पाठाचे अध्यापन निश्चितच महत्त्वाचे आहे. सिंपल मशीन्स, साधी यंत्रे म्हणजे काय? आपणास दिलेल्या आकृतीत दिसते बघा, जो पहिली आकृती दिसते याच्यामध्ये एक सीसॉ दिसतोय की ज्याच्यामध्ये दोन मुले हे त्या सीसॉवर एकमेकाच्या बसलेले आहेत आणि दोघांचं वजन ते काय करत आहेत, बॅलन्स करत आहेत. तसंच इथे एक उदाहरण दिसतंय आपल्याला. एक जो वजन आहे किंवा एक पेटी आहे, ती पेटी एका उतरणीवरून वरच्या बाजूला चढवली जात आहे. तसंच या ठिकाणी एक सीसॉचं उदाहरण आपल्याला दिसतंय. तसंच या ठिकाणी एक सिंपल व्हील हे फिरताना दिसतंय. थोडक्यात ज्या यंत्राच्या सहाय्याने कमी प्रयत्नात जास्त काम करून घेता येते, त्या यंत्राला साधे यंत्र सिंपल मशीन असे म्हणतात. अशा यंत्राच्या द्वारे यांत्रिक फायदा हा जास्त मिळतो. उदाहरणार्थ लिव्हर, उतरण, इन्क्लाइन प्लेन, स्क्रू जॅक इत्यादी साध्या यंत्राचा अभ्यास करताना आपण या पाठामध्ये करणार आहोत. हा अभ्यास करताना खालील काही व्याख्या विचारात घेणं गरजेचं आहे, की ज्याद्वारे आपल्याला यंत्राचे जे वेगवेगळे फायदे आहेत किंवा वेग गुणोत्तर आहे ते आपल्याला शोधता येईल. पहिली व्याख्या आहे बघा, यांत्रिक फायदा, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. MA हा ज्याचा शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे. याची व्याख्या या पद्धतीची आहे: यंत्राने उचललेला भार व तो भार उचलताना लागणारी प्रेरणा यांच्या गुणोत्तरास यांत्रिक फायदा असे म्हणतात. थोडक्यात यांत्रिक फायदा बरोबर भार छेद प्रेरणा किंवा भार भागिले प्रेरणा, लोड डिवायडेड बाय इफोर्ट. यांत्रिक फायदा हे गुणोत्तर असल्याने याला कोणत्याही प्रकारचे एकक वापरले जात नाही. पुढची व्याख्या आहे आपली वेग गुणोत्तर, व्हेलॉसिटी रेशो. यंत्राद्वारे कार्य होताना प्रेरणेचे व भाराचे चलांतर होते. प्रेरणेचे व भाराचे चलांतर यांच्या गुणोत्तरास वेग गुणोत्तर म्हणतात. थोडक्यात जे सूत्र आहे, वेग गुणोत्तर बरोबर प्रेरणेचे चलांतर भागिले भाराचे चलांतर म्हणजे डिस्टन्स मूव्ड बाय इफोर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड. वेग गुणोत्तर सुद्धा हे गुणोत्तर असल्याने याला कोणत्याही प्रकारचे एकक लावले जात नाही. बऱ्याच वेळा आपल्याला जे सीबीटीचे प्रश्न असतात त्या प्रश्नात बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात की व्हॉट इज द युनिट ऑफ मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, आणि त्याच्या 4 पर्यायामध्ये
नो युनिट असा पर्याय असतो, 4 एकक दिलेली असतात, त्याच्यामध्ये नो युनिट हा जो पर्याय असेल तो पर्यायाचं उत्तर देणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. यांत्रिक कार्यक्षमता. कुठल्याही यंत्र जेव्हा काम करतं किंवा वर्किंग करतं, तेव्हा त्या यंत्राची जी कार्यक्षमता असते, ती कार्यक्षमता ही बऱ्याच बाबीवर अवलंबून असते. तर यंत्राची कार्यक्षमता काढताना यंत्राचा यांत्रिक फायदा व त्याचे एक वेग गुणोत्तर याला यांत्रिक कार्यक्षमता, मेकॅनिकल इफिशियन्सी असं म्हटलं जातं. आणि यंत्राची कार्यक्षमता ही नेहमी शेकडेवारीत पर्सेंटेज मध्ये दर्शविली जाते. यांत्रिक कार्यक्षमता मेकॅनिकल इफिशियन्सी बरोबर यांत्रिक फायदा छेद वेग गुणोत्तर गुणिले 100%. म्हणजे जी यांत्रिक कार्यक्षमता मिळते आपल्याला, ही मिळते शेकडेवारीमध्ये, पर्सेंटेज मध्ये. यांत्रिक फायदा MA डिवायडेड बाय VR इंटू 100 हे सूत्र आपल्याला मेकॅनिकल इफिशियन्सीचं मिळतं. कोणत्याही यंत्राची कार्यक्षमता ही 100% नसते, कारण यंत्रामध्ये कार्य होताना बरीच शक्ती घर्षणात खर्च होत असते, त्यामुळे मिळणारे कार्य 100% नसते. ज्या यंत्राची कार्यक्षमता ही 100% असते त्या यंत्रास आदर्श यंत्र, आयडियल मशीन म्हणतात. परंतु आदर्श यंत्र हे काल्पनिक यंत्र आहे. यात यांत्रिक फायदा व वेग गुणोत्तर सारखेच असते. साध्या यंत्राचे प्रकार. काही साध्या यंत्राचे प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर लिव्हर, खालील लिव्हरचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये तुम्हाला जी आकृती दिसेल त्या आकृतीतून तुम्हाला समजेल की तरफ म्हणजे काय. लिव्हर, तरफ हा एक सरळ किंवा वक्र दांडा असून तो एका स्थिर बिंदूभोवती टेकूच्या साहाय्याने आधारलेला असतो. तर्फेमध्ये भाराकडील बाजूला भारभुजा व प्रेरणेकडील बाजूला प्रेरणाभुजा म्हणतात. तर्फेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ लिव्हर. भार व भारभुजा तसेच प्रेरणा व प्रेरणाभुजा यांचा गुणाकार सारखाच असतो. याला तर्फेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ लिव्हर असे म्हटले जाते. तर्फेचे प्रकार, टाइप्स ऑफ लिव्हर्स. भार, प्रेरणा व टेकू यांच्या स्थितीनुसार जे तरफ आहेत त्या तर्फेचे खालील 3 प्रकार पडतात. प्रकार पहिला, फर्स्ट ऑर्डर लिव्हर. यात टेकू हा प्रेरणा व भाराच्या दरम्यान असतो. उदाहरणार्थ तराजू. या ठिकाणी बघा, हा जो प्रकार पहिला दिसतोय, इकडच्या बाजूला लोड आहे, इकडे इफोर्ट आहे, मध्ये फलक्रम आहे. जी भाराकडची बाजू आहे तिला लोड आर्म असं म्हटलं जातं, आणि जी प्रेरणेकडची बाजू आहे तिला प्रेरणाभुजा, इफोर्ट आर्म असं म्हटलं जातं. फलक्रम म्हणजे थोडक्यात टेकू. तर प्रकार पहिल्यामध्ये भार गुणिले भारभुजा बरोबर प्रेरणा गुणिले प्रेरणाभुजा या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला हे जे सिंपल मशीन आहे लिव्हर, याचा यांत्रिक फायदा शोधता येतो. या आकृतीत आपणास दिसतं बघा, एक सिसवा दिसतोय. फलक्रम म्हणजे टेकू इथं आहे, इकडच्या बाजूला लोड आहे, भार आहे, आणि इकडच्या बाजूला प्रेरणा आहे. काही उदाहरणं जी फर्स्ट ऑर्डर लिव्हरची आहेत ती तराजू आहे, आपली पक्कड आणि कात्री ही प्रकार पाहिल्याची काही उदाहरणे आहेत. लिव्हरचा प्रकार दुसरा, सेकंड ऑर्डर लिव्हर. यात भार व टेकू व प्रेरणा यांच्या दरम्यान असतो. उदाहरणार्थ व्हील बॅरो. या ठिकाणी जे आकृती दिसतं बा व्हील बॅरो, जे आपण वर्कशॉप मध्ये आपलं जे प्रशिक्षण साहित्य आहे, जे काही मशीनचं साहित्य असतं किंवा जी आपली रॉ मटेरियल असतं, ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्यासाठी आपण या व्हील बॅरोचा वापर करत असतो. यामध्ये इफोर्ट, लोड आणि टेकू एका बाजूला आहे. हे ॲनिमेटेड व्हिडिओ बघितला जर आपण, तर एक माणूस एक दगड त्या ठिकाणी फलक्रमच्या सहाय्याने, थोडक्यात बारच्या सहाय्याने, क्रो बारच्या सहाय्याने काय करत आहेत, उचलत आहे. सेकंड ऑर्डर लिव्हरचे जे उदाहरणं आहेत, जे एक्झाम्पल्स आहेत, व्हील बॅरो, नंतर लेमन स्क्विझर म्हणजे लिंबू पिळण्याचे यंत्र,
त्यानंतर बॉयलर सेफ्टी व्हॉल्व हे लिव्हरच्या दुसऱ्या प्रकाराचे उदाहरणे आहेत. लिव्हरचा प्रकार तिसरा, थर्ड ऑर्डर लिव्हर. यात प्रेरणा व भार व टेकूच्या दरम्यान असते. उदाहरणार्थ मानवी हात, निखारे उचलण्याचा चिमटा, माशाचा गळ. या उदाहरणामध्ये या आकृतीमध्ये बघतोय आपण फलक्रम एका बाजूला आहे, प्रेरणा मध्यभागी आहे आणि लोड या बाजूला आहे. या ठिकाणी एक आकृती दिसते बघायला मानवी हात. या माणसाने जो डंबेल उचललेला आहे बघा, तर डंबेल उचलताना जो आपला त्याचा कोपरा आहे हा फलक्रम म्हणून काम करतोय. तर डंबेल हा लोड आहे आणि याचा सर्व भार त्याचं जे मनगट आहे त्या मनगटावर येतोय. निखारे उचलण्याचा चिमटा, माशाचा गळ ही काही थर्ड ऑर्डर लिव्हरची उदाहरणे आहेत. उतरण, इन्क्लाइन्ड प्लेन. आपण बऱ्याच वेळा या इन्क्लाइन्ड प्लेनचा किंवा ज्याला आपण उतरण म्हणतो त्याचा आपल्याला बऱ्याच वेळा आपण आपल्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये सुद्धा उपयोग करत असतो. उदाहरणार्थ एखादं वजन आपल्याला एखाद्या ठराविक उंचीवर असं न्यायचं आहे, परंतु या ठिकाणाहून या ठिकाणी नेण्यासाठी आपल्याला जास्त बल लावावं लागेल. अशा वेळी जर आपण एक फळीवरून हा पदार्थ समजा इथं या आकृती इथं दिसतंय बघा, इथंही हा राऊंड बार दिसतोय किंवा रोल दिसतोय. हा रोल या इन्क्लाइन्ड प्लेनहून आपल्याला एवढ्या उंचीवर एवढ्या कोनात आरामात आपल्याला नेता येतो. म्हणजे एवढ्या उंचीवरून कमी प्रयत्नात आपण काही कोन वापरून हा पदार्थ इच्छित ठिकाणी आपल्याला काय करता येतो, तो पोहोचवता येतो. व्हेलॉसिटी रेशो, उतरणचा व्हेलॉसिटी रेशो आहे 1/sin थिटा. उतरण हे साधे यंत्र असून भार हा उंचीवर न उचलता कोनात उंचीवर उचलला जातो. पुली ब्लॉक. पुली ब्लॉक हे एक साधे यंत्र आहे. पुली ब्लॉक ही एक लाकडी किंवा लोखंडी परिघाभोवती फिरणारी व खाच असलेली व मध्यभागी शाफ्ट असलेली व त्याभोवती फिरणारी फ्रेम असून फ्रेम मध्ये बसवलेली असते. या नेहमी पुलींचा ब्लॉक असतो. एक स्थिर व दुसरी फिरणारी असते. या उदाहरणात आपल्याला दिसतंय बघा, पुली फिरतंय. तसंच आपल्याला एक व्हीलचं उदाहरण दिसतंय. एक वाहन डावीकडून उजवीकडे जाताना आपल्याला दिसतंय. पुलीचे वेग गुणोत्तर. पुलीचे वेग गुणोत्तर हे 2 गुणिले पुलींची संख्या इतके असते. ऍक्सल अँड व्हील. साधे अक्ष व चक्र हे बॉल बेरिंगच्या सहाय्याने एकाच अक्षावर बसवलेले असते. त्यामुळे घर्षण कमी होऊन अक्षावर अक्ष व चक्र सहज गतीने फिरू शकते. एक दोर अक्षावर व तोच दोर चक्रावर गुंडाळलेला असतो. अक्षावरील दोराला भार अडकवून चक्रावरील दोर विरुद्ध दिशेने फिरवला असता दोर गुंडाळला जाऊन भार वर उचलला जातो. या आकृतीत आपण जर बघितलं तर एक ऍक्सल आहे, त्याला एक सपोर्टिंग ऍक्सल आहे, जे वजन दिलेलं आहे. वजन ज्यावेळेस आपण उचलतो आणि हा दोर जर आपण खाली घेतला तर हा वर येताना हा दोर जो आहे ह्या ऍक्सलशी काय केला जातो, गुंडाळला जातो आणि आपल्याला जे अपेक्षित वजन आहे ते उंचीवर आपल्याला नेता येते. स्क्रू जॅक. स्क्रू जॅक सुद्धा हे एक सिंपल मशीनचं उदाहरण आहे. सगळ्यात महत्वाचं स्क्रू जॅक जर आपण बघितलं, आपण बघता की गाड्यांचं जर मेंटेनन्स असेल फोर व्हीलर, तर फोर व्हीलर इतकी जड असताना सुद्धा साधा एक छोटा स्क्रू जॅक असतो. त्या स्क्रू जॅकच्या सहाय्याने मेंटेनन्सचं काम करताना किंवा काही रिपेअरिंग करताना वाहनाची स्क्रू जॅकचा किंवा हायड्रोलिक जॅकचा वापर केला जातो. साधा स्क्रू जॅक हा उतरणीच्या तत्वाप्रमाणेच कार्य करतो. यात एक स्क्रू एका नटात बसेल अशा पद्धतीने बसवलेला असतो. वरच्या बाजूला भार उचलण्यासाठी प्लेट बसवलेली असते. हँडलच्या सहाय्याने स्क्रू नटात वर खाली होतो. इथं काही आपल्याला स्क्रू जॅकच्या आकृत्या दिसतात बघा. स्क्रू जॅक फिरल्यानंतर हा स्क्रू जो आहे याच्यातला हा वर खाली होतो आणि जे अपेक्षित वजन आपल्याला उचलायचंय ते आपल्याला वर
उचलता येते. स्क्रू जॅकचे वेग गुणोत्तर 2πL/p. याच्यामध्ये एल म्हणजे हँडलची लांबी, पी म्हणजे स्क्रू जॅकचा जो स्क्रू आहे त्याचा पिच म्हणजेच पी होय. आता एक शेवटच्या भागामध्ये आपण याचं एक उदाहरण बघणार आहोत. एका साध्या यंत्रामध्ये 120 किलोग्रॅम वस्तुमानाचा भार उचलताना भाराचे चलांतर 5 मीटर उंचीवर होते. त्यासाठी 60 किलोग्रॅमची प्रेरणा बल लागत असून प्रेरणेचे चलांतर 15 मीटर होते. तर वेग गुणोत्तर काढा व कार्यक्षमता काढा. या ठिकाणी प्रथम आपण शोधू जे साध्या यंत्रामध्ये जो भार दिलेला आहे 120 किलोग्रॅम दिलेला आहे आणि त्याच्यासाठी जी प्रेरणा आहे 60 किलोग्रॅम दिलेली आहे. म्हणजेच यांत्रिक फायदा MA बरोबर भार भागिले प्रेरणा 120/60 बरोबर 2. या यंत्रामध्ये आपल्याला त्याचा यांत्रिक फायदा ची किंमत मिळालेली आहे 2. याला एकक आपल्याला द्यायचे नाही कारण की हे गुणोत्तर आहे. वेग गुणोत्तर व्हेलॉसिटी रेशो प्रेरणेचे चलांतर भागिले भाराचे चलांतर. वेग गुणोत्तर VR प्रेरणेचे चलांतर हे होत आहे 15 मीटर तर भाराचे चलांतर हे होत आहे 5 मीटर. 15/3 बरोबर 5 म्हणजेच व्हेलॉसिटी रेशो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे 5. या यंत्रामध्ये आपल्याला यांत्रिक फायदा हा 2 मिळालेला आहे तर वेग गुणोत्तर हे 5 मिळालेला आहे. तर या यंत्राची कार्यक्षमता काढताना आपल्याला यांत्रिक फायदा भागिले वेग गुणोत्तर गुणिले 100 केलं. यांत्रिक फायद्याच्या जी किंमत आहे ती 2, वेग गुणोत्तराची किंमत आहे ती 5 गुणिले 100. तर या ठिकाणी आपल्याला या उदाहरणामध्ये यांत्रिक कार्यक्षमता ही 40% मिळालेली आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये या यंत्राचा यांत्रिक फायदा 2, वेग गुणोत्तर 5 आणि यंत्राची कार्यक्षमता ही 40% मिळालेली आहे. आपण बघितलं या पाठामध्ये सिंपल मशीन म्हणजे काय, साधी यंत्र म्हणजे काय, साध्या यंत्राचे जे प्रकार आहेत, तरप आहे, लिव्हर, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या इन्क्लाइंड प्लेन्स आहेत, अशी काही स्क्रू जॅक आहे, पुली ब्लॉक आहे. नंतर यांत्रिक फायदा म्हणजे काय, वेग गुणोत्तर म्हणजे काय, यांत्रिक कार्यक्षमता म्हणजे काय. कारण की बऱ्याच वेळा स्क्रू जॅक मध्ये त्याचं जे वेग गुणोत्तर असतं हे वेग गुणोत्तर प्रत्येक मशीनचं हे मशीनसाठी वेगवेगळं सूत्र या पाठामध्ये दिलेले आहे. धन्यवाद.